या सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील असतील, अनुराग चव्हाण, तसेच अजून कॅमेरामॅन आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. आमचे डीजे मास्टर, तसेच आमचे डीजे जयदीप आणि टीम, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी केला जाईल. एक मोठी स्पर्धा सर्व ग्रामीण खेळाडूंना, पंचक्रोशीतून खेळाडूंना या ठिकाणी प्राधान्य देण्यासाठी एक केलेलं प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतं. राहुल ब्लास्टर्स या संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली बाब आहे ग्रामीण क्रिकेटला एक दुजोरा देण्याची, ग्रामीण क्रिकेटला एक वरच्या स्तरावरती आणण्यासाठी केलेले हे प्रयत्न आपण पाहतोय. आणि नक्कीच प्रशंसा करेल मी या सर्व आयोजकांचं, कारण ज्या प्रकारची स्पर्धा आयोजित केली आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये जोडले गेले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत व्यक्त करतोय. विकेटची बाजू थोडी ओपन ठेवायची. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विकेटचं पूजन केलं जाते. आमचे ऑफिशियल्स सुद्धा मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. या ठिकाणी एक सुंदर आणि अप्रतिम नजारा आपण स्क्रीनवर पाहू शकाल. सर्व खेळाडू वर्ग त्या ठिकाणी, आमचे ऑफिशियल्स, तसेच सर्व आयोजक, कोर कमिटी या ठिकाणी विकेटच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून घेत असताना या सर्वप्रथम या स्पर्धेत विकेटचं पूजन या ठिकाणी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक शानदार नजारा या ठिकाणी टिपला जातोय. थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेचा शुभारंभ सुद्धा आपण पाहणार आहोत. अप्रतिम दर्जाची स्पर्धा पुन्हा एकदा आपण पाहतो या पंचक्रोशीच्या माध्यमातून. राहुल ब्लास्टर या संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आयोजित करताना पाहायला मिळते. मागील वर्षी आपण पाहिलं होतं गाव टू गावचं क्रिकेट 26 जानेवारीच्या दरम्यान याच मैदानावरती झालं होतं. ओपनचं क्रिकेट सुद्धा आपण चांगल्या प्रकारे पाहिलं होतं. त्यामध्ये गाव टू गावचे संघ सुद्धा पाहिले होते आणि एक दर्जेदार स्पर्धा यांच्या माध्यमातून पार पडली गेली होती या चंदनसरच्या मैदानावरती. प्रथम पारितोषिक 50,000 असणारी ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक चांगला फीडबॅक, एक चांगला प्रोत्साहन, चांगलं सहकार्य सर्व खेळाडू संघांमार्फत लाभलं आणि त्याच गोष्टीकडून उत्स्फूर्त होऊन पुन्हा एकदा राहुल ब्लास्टर कळंबट आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. राहुल ब्लास्टर प्रीमियर लीग 2020 ही स्पर्धा आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म आणून देण्याची, आपल्या पंचक्रोशीतील खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रशंसेस पात्र असं कार्य या संघामार्फत या सर्व राहुल ब्लास्टर आणि टीमच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांचा आभार व्यक्त करेल, त्यांचं अभिनंदन करेल की तुम्ही यासारख्या स्पर्धा सातत्याने आयोजित करत असताय आणि या सर्व खेळाडूंना खेळण्याची एक सुवर्ण संधी तुम्ही तुमच्या माध्यमातून उपलब्ध करून देताय. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पूजन त्या ठिकाणी केलं जातंय आणि या स्पर्धेचा सुद्धा शुभारंभ आपण पाहणार आहोत थोड्या वेळामध्ये. आणि तदनंतर या स्पर्धेचा ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण या ठिकाणी तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे.
या ठिकाणी आपण पाहू शकाल विकेटचं पूजन केलं जातंय सर्व खेळाडूंच्या साक्षीने, सर्व संघाच्या साक्षीने या ठिकाणी त्या मैदानाला पहिला मान या ठिकाणी त्या विकेटचं पूजन करून दिला जातोय. ती स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडावी यासाठी त्याला केलेलं शतशः नमन. आणि तदनंतर आपण पाहतोय सर्व खेळाडू वर्ग पुन्हा एकदा मैदानाबाहेर येत असताना थोड्याच वेळात या स्पर्धेची सुरुवात केली जाणार आहे. एक अप्रतिम दर्जेदार आयोजन तुम्हा सर्वांच्या भेटीला पुन्हा एकदा चंदनसर नगरीमध्ये दापोली पंचकृषीमधील हे सर्व खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाच्या जर्सीमध्ये पाहायला मिळत आहेत. अतिशय उत्साहाचं वातावरण असेल आजचा शनिवारचा दिवस.